बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी दानवेंच्या कालच्या त्या वक्तव्याच्या संदर्भातली आहे, कारण मी काल कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरला, शेतकऱ्यांबद्दल नाही असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलाय। लोकांची मन दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत त्यांनी सशर्त माफी मागितली आहे। त्यामुळे झालेल्या चुकीबद्दल दानवे माफी मागतायत की उपकार करतायत असा प्रश्न आता विचारला जातोय। काल जालन्यात कार्यकर्त्यांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळलं। कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही, असली घराणी बंद करा असं दानवे म्हणाले। एवढंच नाही तर यावेळी दानवेंनी असंसदीय भाषेचाही वापर केला। दरम्यान रावसाहेब दानवेंनी त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी मागितली आहे, मात्र या दिलगिरीतही दानवेंची भाषा उपकार केल्याचीच होती। दानवे म्हणतात, दिनांक 10 मे 2017 रोजी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जालना भाजप कार्यालयात बोलवण्यात आली होती। बैठकीत 3 वर्षांची केंद्र सरकारची कामगिरी तर 2.5 वर्षाची राज्य सरकारची कामगिरी याच विषयावर चर्चा करावी अशा सूचना दिल्या होत्या। मात्र एका कार्यकर्त्याकडून तुरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। त्यावर तुरीच्या संदर्भात सरकारची भूमिका मी त्यांना समजावून सांगितली। केंद्र सरकारनं पुन्हा 1 लाख टन तूर खरेदीसाठी मान्यता दिल्याचंही मी सांगितलं। कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मी कोणताही अपशब्द वापरलेला नाही। मी स्वतः शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलाय, शेतकऱ्यांची बाजू घेत सतत 35 वर्ष राजकारण केलंय। त्यामुळे मी शेतकऱ्यांबद्दल कधीही अपशब्द वापरू शकत नाही। माझ्या आणि कार्यकर्त्यांच्या संवादाला शेतकऱ्यांशी जोडू नये, परंतु शेतकऱ्यांची मन दुखावली गेली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। दरम्यान आपण बघूयात काल दानवे नेमकं काय म्हणाले होते। हे विषय तुम्ही सध्या बंद करा। कोणते तूर खरेदी, ऊस खरेदी, बाजरी खरेदी, जे झालं ते सांगा। रडे धंदे करू नका। तुरीचं असं झालं, कापसाचं झालं, नाही राव यंदा साल बेकाराचे, बिलकुल काढून टाका डोक्यातून। हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग जेडीपीला आल्या कशा 22 जागा? आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही, आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं गोणा, ते आम्ही पाहू। सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले, आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं गोणा, ते आम्ही पाहू। सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले।